आपण आपल्या जीवनामध्ये जॉबच्या माध्यमातून किंवा एखादा छोटा मोठा उद्योगधंदा करून पैसे तर नक्कीच कमावतोय, राईट? कारण की आपल्याला पैसे कमवावे लागतात आपल्या गरजा पूर्ण करायला, आपल्या परिवाराच्या इच्छा पूर्ण करायला. आणि त्यात काही डाऊट नाहीये. बट मला असं म्हणायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही जॉब करताय किंवा छोटा मोठा उद्योगधंदा करताय आणि पैसे कमावताय, त्यासोबतच एक तुमच्याकडे अनादर इन्कम सोर्स म्हणून इन्व्हेस्टमेंट इन्कम सोर्स सुद्धा तयार होऊ शकतो, जर तुम्ही आलेल्या पैशाला चांगल्या प्रकारे मॅनेज केलं आणि चांगल्या प्रकारे नॉलेज घेऊन गुंतवलं तर. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सुद्धा पैसे कमावले जाऊ शकतात का, आणि जाऊ शकतात तर ते कशा प्रकारे, याची पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला एक अनादर इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी हेल्प करणारा, पॅसिव्ह इन्कम तुमच्या जीवनामध्ये जनरेट करण्यासाठी हेल्प करणारा असणार आहे. आणि एकदा आपण सुरुवातीला बऱ्यापैकी छान पद्धतीने 5-10 वर्ष 20 वर्ष मेहनत केली, चांगल्या पद्धतीने पैशाला गुंतवणूक केली, तर फॉरेवर आपल्याला पीसफुल मजबूत फायनान्शियल लाईफ जगायला मदत होऊ शकते या पॅसिव्ह इन्कमच्या माध्यमाने, राईट? म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे, बिकॉज या व्हिडिओमध्ये म्युच्युअल फंड मधून सुद्धा कशा प्रकारे पैसे कमावले जाऊ शकतात हे आपण शिकणार आहोत विथ कॅल्क्युलेशन अँड 100% प्रॅक्टिकल व्हिडिओ आहे. प्लीज ग्रॅब युअर पेन अँड पेपर आणि स्वतःच्या नोट्स बनवा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रीतम पाटील, फायनान्शियल फ्रीडम, वेल्थ माइंडसेट कोच अँड आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्युच्युअल फंड मधून कशा प्रकारे पैसे कमावले जाऊ शकतात आणि कशा प्रकारे एक अनादर इन्कम सोर्स किंवा पॅसिव्ह इन्कम आपलं जनरेट होऊ शकतं. लक्षात घ्या, देर इज नो शॉर्टकट टू अचीव्ह सक्सेस. तुम्हाला जर जीवनात रातोरात श्रीमंत बनायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे, बिकॉज देर इज अ नो शॉर्टकट टू अचीव्ह सक्सेस. तुम्ही म्हणाल की मी आज म्युच्युअल फंड मध्ये गुंतवायला सुरुवात करतोय आणि मला उद्यापासून पैसे यायला सुरुवात व्हायला पाहिजे, तर असं पॉसिबल नाही आहे. बिकॉज एका उदाहरणासोबत जरी समजायचं झालं तर एखाद्या फळाचं झाड तुम्ही लावलं, उदाहरण आपण घेऊयात संत्र्याचं झाड किंवा मोसंबीचं झाड. जर तुम्ही लावलं तर त्या झाडाला आपल्याला पाणी द्यावं लागतं, खत द्यावं लागतं, त्यानंतर ते थोडं मोठं होतं, राईट? अजून त्याची केअर करावी लागते, छान पद्धतीने त्याला पाणी द्यावं लागतं, फवारणी करावी लागते, खत द्यावं लागतं, त्यानंतर ते अजून मोठं होतं. आणि असं बघता बघता ज्यावेळेस ते झाड 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्षाचं होतं, त्यावेळेस त्या झाडाला फळं यायला सुरुवात होते. आणि ते फळं त्यानंतर आपल्याला खायला मिळतात आणि ते फळं खूप छान पद्धतीने गोड असतात, राईट? त्याच प्रकारे जर तुम्हाला जे पैसे तुम्ही कमावताय त्यातून जर अनादर इन्कम सोर्स तयार करायचा असेल तर म्युच्युअल फंड सुद्धा तशाच पद्धतीने काम करतो. मी तुम्हाला प्रॅक्टिकल उदाहरणासोबत समजून सांगतोय की म्युच्युअल फंड मधून जर तुम्ही छान पद्धतीचा त्याला टाइम दिला, त्याला केअरफुली वाढवलं आणि कन्सिस्टंटली पेशंट ठेवून इन्व्हेस्ट करत राहिलात तर कशा प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता. सो स्क्रीनवर शेअर करतोय विथ कॅल्क्युलेशन. लेट्स कॉन्सन्ट्रेट. सो लेट मी शेअर माय स्क्रीन सो दॅट तुम्हाला छान पद्धतीची क्लिअरिटी येईल आणि मी विथ कॅल्क्युलेशन तुम्हाला समजून सांगणार आहे. माझं कॅल्क्युलेटर मी SIPचं ओपन केलेलं आहे आणि मी तुम्हाला एक उदाहरण देतोय की सुरुवातीला आपल्याला किती पैसे कशा पद्धतीने आपण गोळा करू शकतो विथ कॅल्क्युलेशन, सो तुम्हाला कळेल. सो आय होप तुम्हाला माझी स्क्रीन दिसतीये. लेट सी, SIP कॅल्क्युलेटर मी ओपन केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी असं कन्सिडर करतोय की तुम्ही महिन्याला 10,000 रुपये म्युच्युअल फंड SIP, ज्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात, त्यामध्ये तुम्ही गुंतवताय, राईट? महिन्याला 10,000 रुपीज आणि महिन्याला 10,000 रुपये तुम्ही गुंतवल्यानंतर मी असं एक्सपेक्ट करतोय की पुढचे 20 वर्ष तुम्ही गुंतवणार आहात. लॉंग ड्युरेशन मध्ये आपल्याला चांगला फायदा होतो, कंपाऊंडिंग, राईट? 20 वर्ष तुम्ही पुढचे गुंतवणार आहात आणि एक एवढ्या लॉंग ड्युरेशनला गुंतवल्यानंतर ऍव्हरेज तुम्हाला 15% रिटर्न कुठेच गेलं नाही. आरामशीर तुम्हाला 15% रिटर्न मिळू शकतं. किंवा 10,000 न गुंतवता मी असं कन्सिडर करतोय की मिनिमम अमाऊंट 7,000 तर कोणालाही इन्व्हेस्ट करायला पॉसिबल होईल. ज्याचा पगार एकदमच 10,000 15,000 असेल त्याला नाही होणार.
तो 2,000-3,000 सुरुवात करू शकतो, पण त्याचा पगार ऍव्हरेज 30,000-40,000 आहे. तो व्यक्ती 7,000 तर मॅनेज करू शकतो असं मला वाटतंय. सो 7,000 इन्व्हेस्ट केल्यानंतर तुमची इन्व्हेस्टेड व्हॅल्यू बनणार आहे 16,80,000. तुमच्याकडे इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट असेल. त्यानंतर त्यावर झालेलं ग्रोथ 20 वर्षात 89,31,000, म्हणजे टोटल तुमची फ्युचर व्हॅल्यू करीबन 1,06,11,000 बनेल. म्हणजे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही करोडपती बनाल, राईट. 1 करोड रुपयाची व्हॅल्यू त्यावेळेस तुमच्याकडे अॅक्युम्युलेट होईल. आता 20 वर्षानंतर लेट्स सी तुम्ही म्हटलंय की बाबा मला एक अनादर इन्कम सोर्स यातून यायला पाहिजे, तर डेफिनेटली आय कॅन अंडरस्टँड या 1 करोडाची व्हॅल्यू 20 वर्षानंतर जास्त काही नसणार आहे, बिकॉज दर 10 वर्षांनी महागाई हे वाढत जाते. तर त्यासाठी सुद्धा फॉर्म्युला सिंपल आहे. दरवर्षी तुम्हाला या 7,000 अमाऊंट जे काही तुम्ही इन्व्हेस्ट करताय महिन्याला, राईट, याच्या 10% तुम्हाला वाढवत जायची आहे अमाऊंट. जर तुम्हाला इन्फ्लेशनला बीट करायचं आहे, जर तुम्हाला बघायचं आहे की या 20 वर्षानंतर 1 करोडाची व्हॅल्यू 10 करोड सुद्धा बनू शकते जर तुम्ही त्याला 10% जर वाढवत गेलात इन्व्हेस्टेड व्हॅल्यूला. आता हे 1 करोडाचं उदाहरण आपण यासाठी घेतलंय की तुम्हाला अंडरस्टँड व्हावं, तुम्हाला समजावं, तुम्हाला क्लिअरिटी यावी, त्यासाठी आपण स्मॉल अमाऊंटचं एक्झाम्पल घेतलंय. कोणत्याही प्रकारे टॉपअप SIP या त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं 10% वगैरे इन्क्रीमेंट आपण करत नाही आहोत. क्लिअर व्हिडिओ ठेवतोय तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी, राईट. सो 7% महिन्याला गुंतवणूक केली, 15% रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला, 20 वर्षासाठी गुंतवलेत, 1 करोड रुपये बनलेत, राईट. आता आपण असं कन्सिडर करतोय की 15% रिटर्न आपल्याला मिळून राहिलेत. आता दरवर्षी 20 वर्षानंतर मी असं कन्सिडर करतोय की जर तुम्ही 1 करोड रुपये अॅक्युम्युलेट केले, पहिलं फोकस काय, 1 करोड रुपये अॅक्युम्युलेट करण्यावर, आणि ते तुम्ही अॅक्युम्युलेट केले. चला तर इथे आपण विथ कॅल्क्युलेशन स्क्रीनवर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगतोय की कशा प्रकारे आता तुम्ही जे काही आपण कॅल्क्युलेशन बघितलंय, जे काही अमाऊंट आपली बनतीये त्यावर तुम्ही कशा प्रकारे पैसे कमवू शकता, राईट. सो आपण कॅल्क्युलेशन जे बघितलंय, जे तुम्हाला अंडरस्टँड झालंय की करीबन 1 करोड रुपये इथे आपले कमावले जाऊ शकतात, आणि या 1 करोडावर आपण 15% रिटर्न एक्सपेक्ट करून राहिलो. आता इथे मी तुम्हाला विथ कॅल्क्युलेशन समजून सांगतोय जेणेकरून तुम्हाला एकदम छान पद्धतीची क्लिअरिटी येईल आणि तुम्हाला अंडरस्टँड होईल. व्हॅल्यू किती आहे आपली, 1 करोड. 1 करोड आपले बनलेत, आपण असं कन्सिडर करूयात 20 वर्षात 15% रिटर्नच्या हिशोबाने. ओके. आता मला तुम्हाला हे सांगायचं इथे की 15% रिटर्न न कन्सिडर करता आपण काय करूयात, 20 वर्षानंतर कन्सिडर करूयात फक्त 10%. आपण काय कन्सिडर करूयात, फक्त 10% अमाऊंट आपल्याला त्याच्या पुढे रिटर्न मिळतील असं आपण कन्सिडर करूयात, किंवा ऍज इट इज 15% सुद्धा आपल्याला करायला काहीही हरकत नाहीये. सो 15% सुद्धा आपण करू शकतो आरामशीर. आपल्याला लॉंग ड्युरेशन असल्याच्या कारणाने तेवढे रिटर्न मिळणार, त्यात काहीच डाऊट नाहीये. आता जर आपण 15% 1 करोडावर अॅन्युअली जरी कॅल्क्युलेट करायला गेलो, जर आपण अॅन्युअली जरी कॅल्क्युलेट करायला गेलो तर काय होऊ शकतं, ओके, हे आपल्याला बघायचंय. काय होऊ शकतं, तर ऍव्हरेज रिटर्न आपल्याला अॅन्युअली 15% जर पकडायला गेलो तर 15 लाख रुपये मिळतील, राईट. 15 लाख रुपये जर आपल्याला मिळाले तर याला डिव्हायडेड करा, मी तर म्हणतो, राईट, याला डिव्हायडेड बाय 12 जर तुम्ही केलं, म्हणजे 12 महिने, 15 लाख डिव्हायडेड बाय 12 जे म्हणजे तुमचे होणार करीबन 12 महिने, इज इक्वल टू करीबन तुमचा 1.25 लाख रुपये महिन्याचं इन्कम होऊ शकतं. किती, 1,25,000, करीबन 1.25 लाख रुपये तुमचं महिन्याचं उत्पन्न तयार होऊ शकतं. आय होप तुम्हाला हे कॅल्क्युलेशन कळालं असेल अशी मला आशा आहे, राईट. मी इथे जे लिहिलेलं आहे, तर मेहनत कुठे लागलेली आहे, मेहनत लागलेली आहे पहिले 1 करोड बनवण्यावर. जर हीच अमाऊंट जर तुमची 50 लाख असेल तर तुमचं उत्पन्न 60,000च्या करीबन मंथली सुरू होऊ शकतं, राईट. आय नो दॅट याला टाइम लागला कारण की 20 वर्षाचं ड्युरेशन होतं, परंतु जे काही 7,000 रुपये तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करत होता, राईट, महिन्याला, हे 7,000 न गुंतवता तुम्ही जर हे 15,000 गुंतवायला सुरुवात केली तर तुमचे माइट बी होऊ शकतात की पुढच्या 10 वर्षात सुद्धा तुमच्याकडे 15 वर्षात सुद्धा तुमच्याकडे 1 करोड रुपये अमाऊंट असू शकते, 20 वर्षात न होता, राईट. सो डिपेंड करतं तुम्ही अमाऊंट किती इन्व्हेस्ट करताय आणि किती ड्युरेशनसाठी करताय, जेणेकरून लवकरात लवकर तुम्ही तुमच्या कॉर्पसवर मोठ्या पोचू शकाल आणि चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकाल. सो आय होप तुम्हाला कळालं असेल की म्युच्युअल फंड मधून सुद्धा कशा प्रकारे पैसे कमावले जाऊ शकतात. फक्त गरज आहे पेशन्स, कन्सिस्टन्सी
आणि देर इज अ नो शॉर्टकट टू अचीव सक्सेस. रातोरात त्यातून पैसे कमावले जाऊ शकत नाही. हे मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलंय आणि आता सुद्धा सांगतोय. आणि प्रयत्न सुद्धा करू नका, कारण की एक झाडाचं सुद्धा उदाहरण तुम्हाला मी दिलंय, माणसाच्या जीवनाचं सुद्धा तसंच आहे. करिअरमध्ये सुद्धा ग्रोथ तशीच होत असते. रातोरात जर आपल्याकडे पैसा आलाय तर तो जास्त टिकत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, कारण की त्याचं नियोजन योग्य पद्धतीने आपल्याला करता येत नाही. सो म्हणून स्टेप बाय स्टेप आपल्या जीवनात ग्रो करा. एक एक इन्कम सोर्स ऍड करा. वेगळे वेगळे अनादर इन्कम सोर्सेस बनवा, ज्यांनी तुमच्याकडे 4-5 3-4 मार्गांनी पैसा तुमच्या जीवनात येत राहील. आणि एकदम एकदम बनणार नाही, हळूहळू बनवायला सुरुवात करा. राईट. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल, शिकायला मिळालं असेल. आणि जर तुमचं ध्येय असेल की यस, येणाऱ्या 5 वर्षात 10 वर्षात मी चांगल्या प्रकारचा कॉर्पस गोळा करून एक अनादर इन्कम सोर्स म्युच्युअल फंड मधून नक्की तयार करणार, सो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, यस मी माझ्या जीवनात म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून एक वेगळा इन्कम सोर्स तयार करणार. सो नक्की मी तुमची कमेंट वाचेल आणि तुमच्या कमेंटला रिप्लाय सुद्धा करेल. तेपर्यंत बाय, टेक केअर. पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून माझा नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंतच न ठेवता तुमच्या मित्रमंडळीमध्ये, नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हे नॉलेज मिळेल आणि त्यांना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये एक अनादर इन्कम सोर्स बनवायला मदत होईल. बाय, टेक केअर, स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी ऑलवेज. लव यू ऑल. सायनिंग ऑफ प्रीतम पाटील. जय महाराष्ट्र. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.